मोठी बातमी समोर येते। नाशिक महानगरपालिकेकडून वृक्ष प्रत्यारोपणाची तयारी आता सुरू झालेली आहे। एकीकडे तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेकडून वृक्ष प्रत्यारोपणाची तयारी सुरू झाली आहे। हैदराबादच्या राजमुद्रीमधून आणलेली वृक्ष शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। महापालिका प्रशासनाकडून वृक्ष लावण्यासाठी जय्यत तयारी ही सुरू करण्यात आली आहे। तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध असताना दुसरीकडे मात्र नवीन झाडे लावण्याचा महानगरपालिकेकडून घाट सुरू आहे। याचाच आढावा घेतला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा कायम असताना दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाकडून वृक्षरोपणाची आणि प्रत्यारोपणाची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात येत आहे। नाशिकच्या विविध भागांमध्ये हैदराबादच्या राजमुंद्री येथून आणण्यात येणारे जे वृक्ष आहेत ते या ठिकाणी लावण्यात येणार आहे। आता आपण नाशिकच्या पेलिकन पार्कमध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर पालिका प्रशासनाने JCBने खड्डे खोदून या ठिकाणी वृक्ष प्रत्यारोपणाची तयारी केलेली आहे। याचबरोबर नाशिकच्या पेलिकन पार्कसह कानेटकर उद्यान असेल तसेच गंगापूर रोडचा काही परिसर असेल अशा विविध ठिकाणी जवळपास 15,000 झाडांचं वृक्षारोपण आणि प्रत्यारोपण केलं जाणार आहे। गेल्या 24 दिवसांपासून खरं तर नाशिकमधल्या तपोवनाच्या वृक्षतोडीचा मुद्दा हा पेटलेला आहे। पर्यावरण प्रेमींनी खरं तर या वृक्षतोडीला विरोध केलेला असताना दुसरीकडे मात्र पालिका प्रशासनाने वृक्ष प्रत्यारोपणाचा जो घाट आहे तो या ठिकाणी घातल्याचं आपल्याला बघायला मिळते। 2-2 फुटावरचे हे खड्डे जे आहे ते खणण्यात आलेले असून या ठिकाणी प्रत्यारोपण जे आहे ते करण्यात आलेले आहे। हैदराबाद येथून ही जी झाडे आहेत ती या ठिकाणी आणण्यात येणारे, मात्र आता याला पर्यावरण प्रेमी कसा विरोध करता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकूण 15,000 वृक्षांचं प्रत्यारोपण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच एकीकडे तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा हा पेटलेला असताना दुसरीकडे मात्र पालिका प्रशासनाकडनं नवीन झाडांचं रोपण आणि प्रत्यारोपण करण्याची ही जी तयारी ही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।